नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय कोहोज किल्ल्यावर आज भरपूर दिवसानंतर. हे आमचे मित्र आणि मागून पण येतात. मला दाखवतो पुढे काय होईल ते. कोहोज किल्ल्यावर म्हणजे तुला तिथं वातावरण आहे, तिथं नेचर म्हणजे वातावरण कसं दाखवतो नंतर. तुम्ही बघा हा व्हिडिओ. नाही आम्ही कदापि तर बाय. आम्हाला तो कोहोज किल्ला दिसत हो, पण तो अख्खा कोहोज किल्ल्यावर धुका असा आलाय. कारण आम्ही कोहोज किल्ल्यावर जाऊन तिथे एक मित्राला घेऊन ते कोहोज किल्ला तो दिसत हुआ तेव्हा चढाई घेऊन जाय जवळ 1.5 तास लागेल असा वाटत हो. तिकडे गाड्याने तो अख्खा धुका असा ते किल्ल्यावर आलाय. हा मजा यायला दाखवतो मग वरतात काय. तर आता आम्ही साई देवली ना हो. तो एक जण आलाय सोंड्याचा. यो आता ते भज्या वडापाव बुंदी आता त्याला कधी 10 वाजता फोन करून सांगितलं, अजून तर निजेलच आहे. आता जातो काय मुके आहे. हे सगळं कोहोज किल्ल्यावर जायला लागले आम्ही. मी कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथं आम्ही गाड्या पार्किंग करलेल्या आहेत काकाच्या घराच्या तिथं. आणि हा तिकडे कोहोज किल्ला दिसत असेल तुम्हाला. नुसता धुकाला अजून आता 2 तास तर चढायला लागतील असं वाटत. इकडे चपला पण ते एकदम खतरनाक झाली नाही. इकडं दाल भात बनवण्यासाठी आम्ही सामान घेतलेलं आहे. वडापाव घेतलोय, थंड घेतलंय, दुसरा नाही काय दाल भात. आणि आम्ही जातो तसे आमचा प्रवास कसा असतो कोहोज किल्ल्यावर जाण्याचा तो आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. मराठी तर काही जास्ती बोलायचं नाही तरी बोलतो इंग्लिश मध्ये. टुडे आय एम वॉकिंग नाही आपलं संतुदा. मित्रांनो इथं ये पोरेही माझ्याकडे मी इथं ब्लॉग काढतो ना, माझ्याकडे वजा चालवाय दिलाय. फार अट आहे ते तर असं निसतं चालतच होते. ये तर निसतं चालतच. थोडा आता डोंगर मला चढवायला लागेल. तर आता आम्ही म्हणजे कोहोज किल्ला आहे. तर कोहोज किल्ल्याचे बाजूला जे गाव आहे साईदेवली म्हणून, तिथला एक माणूस आमच्या सोबत आलेला आहे. म्हणजे तो आमचा मित्र आहे. तर आता तिला आपले कोहोज किल्ल्याचा इतिहास विचारू. काय इतिहास आहे सांग र. अरे ये डोंगरात ना शेवली फार भेटत. आता आम्ही वरती चढू ना उत्तर जाणं शेवलीच गवसून एवढी घेऊन येऊ ना शेवली बरीच. फक्त ये हिंडायला पाहिजे माझ्या जोडीला. इतिहास म्हणजे इतिहास पण एक आहे असा निसर्ग आहे निसर्ग. पण माझ्या मते हा किल्ला जवळजवळ 1800च्या आधी निर्माण झालेला असावा. याच्यावर शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी चढलेले आहेत ते स्पर्श या किल्ल्यावर लागलेले आहे. समाधी पण आहे. आणि हा एकदम अतिशय सुंदर असा पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचा म्हणून किल्ला ओळखला जातो. याचे नाव कोहोज किल्ला आहे. बघा गाईज, ही टेक्नॉलॉजी या पाणी भरायची न्यू टेक्नॉलॉजी अनलॉक करलेली आहे. टेक्नॉलॉजी या हे बघा खतरनाक एकदम. ना इकडे मच्छरा भरमसाठ आहेत. पाणी बिया थांबले. असं वडापाव काय आणलंय तर थांबले. आणि मच्छरा आणि चावतात ना बाबा. मागून माहिती आहे का तुमच्या तर बघायला काय माकडे सांगता द्यायला लागले. मोठ्या दगडावर चढायला लागले. नाही मी नाही दिने नाही तिकडे 2 जण होते. नाही तिकडे 2 जण नाही तिकडे दादेला. हा शेवटी गवत आहे मस्त आहे.
पाहायचा या तुम्ही पण कधीतरी हिंडत कोहोज किल्ला पाहाय. तिने काय सांगशील? काय मस्त आहे. ती माकडा बनते आम्हाला आता. कारण मराठीत नको आपले मध्ये ती माकडं आहे तिकडं आहेत, बरीच आहेत तिकडं. त्यांना आम्ही आता डाळ भात बनवून काय देऊन. कोहोज किल्ल्यावर एक गुफा अशी एक दिसलेली आहे म्हणला. तिथं नाव राजे असं एखाद मुलाने टाकून ठेवलेलं असेल बहुतेक. आणि चाललोय आता तसं वातावरण मस्त एकदम असा हिंडा असा खतरनाक हो. एक एकला जा मस्त पैकी. दोघा येसाल तर मग गेलीच तुम्ही. नाही तुम्हाला मागत जात आहे नाही पुढत जात आहे, तेव्हा दोघा नको येसाल. जरी घरा बायका हव्या तर बायको सणला फसवून पला तुम्ही. काय मी जातो हिंडाय नको, कामावर जातो ना इकडं पला हिंडाय. एक दिवस कामाची खोटी करा पण इकडे हिंडाय या तुम्ही. एवढा मस्त भारी वातावरण आहे. पण मच्छरा फार आहेत हो. फुल आहे तो आलं कपडा भरून येणार ना. आम्ही इकडं उघडं पगडं आहो, पण सध्या आम्ही काय जातो आता हळूहळू काय इकडं मस्त ऐक. तर दोस्ताना हा आटे आम्ही हिंडो इथेला हा आहे. आटे चालत जात आहे. दगडा घोंडी फार लागेल आहे. आणि ये दोस्तार लोक आहे हा. आता फार असा थकवाला असा इथेला आहे. आता हिंडो जाणं मी कोहोज किल्ल्यावर हळूहळू जात आहे. फार घाम निघत आहे. तर मित्रांनो आता कोहोज किल्ल्याच्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. पायऱ्यांच्या आलो आम्ही पोचलो. तर भरपूर असं चालून पोचलो. मित्रांनो लाईफमध्ये कधी हार मानू नका रो. मला काय मोटिवेशन देता नाही तरी सांगतो. तर कोणाला पुढं जायचं हवा ना, मेहनत करा. एक दिवस ना एक दिवस तुम्ही नक्कीच काहीतरी असाल. नवरीचे बायको पण असाल ना, बायकोचा नवरा पण असाल. पण काय या जगात काही अशक्य असं नाही. तेव्हा सांगतो मेहनत करत राहा. या युगात काय पण होऊ शकतं. धन्यवाद. तर आता जॅम पोहोचलो हो इकडं पोहोचला. अजून तर ढग जसा धुका दिसला तर बेस असा वाटत आहे मनाला. तर दिन्या भाऊ तो बिचारा राहते अकॅडमीला त्यांना लुला पंगला आहे ना. चला आता जाऊ आपले डाल भात बनवाय लाकूड. ही मग बराच मोठा आहे लाकूड. ही थोडा मोठा आहे, फार वजन लागत आहे. दिसत आता तिकडे टोपाना थंड चालू होतं. पोचलो आम्ही तसा इकडे मस्त वातावरण एकदम हिरवागार असा. काही असं असतं येत टायमाला जाऊ. कधी मराठी बोलतो, कधी गावठी बोलतो, कधी आठले करत आहात. दोस्तारांनो हे बघा रुसाल सवर एक काय तर सगळं बदलं उचललं का नाही पाहू. आता संतुजाची बारी माझी बारी आहे. चॅलेंज एक्सेप्टेड. यस यस यस. आता माझी बारी. काय करतो पण उचलला पोरी दिला. हे आमचं फॅन जो एक आमचा नवीन फॅन आहे. आम्हाला ओळखला त्यांनी. ओके उचल बरं. हॅलो आलाच नाही ना तू. मी उचलला. मी उचलला होते दिवार तरी उचलला. आणि चल माया. आम्ही आलो पोहोच गेल्यावर. इकडं बरेच लोक आहेत. तिकडं इथं पाणी पियाचं इथं कुठं आहे मस्त.
हा धुका बाबा होती धुका बघा किती धुका भरण काढायला इथे दिसत नाही मम्मी यो आता पाणी शक्य देणार धुका एकदम खतरनाक यार म्हणजे कसा पडतो तुला जरा लोल्या पाण्याला झालाय अख्खा धुका ते वातावरण झालंय ए ना महा लवकर निघ आता आम्ही पोहोचलो इथं झाडाची इथं फुल पेटवतो दाल भात बनवतो आता टप्प्यामध्ये आखीकडे धुका खूप असा झालाय मस्त असं वाटत सगळं आखी खंडाळासारखा घाट निघला एकदम खंडाळापेक्षा मी तर साईड बहुत भारी आहे थंडा असते हे वेफर आहेत पण आम्ही कचरा थोडा पण नाही करणार आखा पेटून पाऊस केल्यावर आले तर कचरा करू नका प्लीज यो खूप कामचा यो कांदा बटाटी कापे नाही यो मी शेट ओके दाखवतो गुड नाईट तर आमचं फाल हारलं असं झालं नाही आग नाही काय नाही अख्खा पाण्याने भिजून टाकला अख्खी आमची आग ना आता आम्ही बिर्याणी आमची काय बनते काय नाही बनत पण आहे बनील यो कुक आहे यो कुक तिकडे राहिलाय ना ते बिचार त्यांना काम लावलंय असं बिचारी असा कपल मिठा होत आहे पण आम्ही मरून तर काय मिठा भेटेल काय माणूस हवाई सोडून कर मित्रांनो आता आम्ही जेवायला लागलोय ना जास्त काय ना आम्ही तर थाल्या काही पत्रावल्या नाईयो साहेब टोपात जेवायला लागला त्याला लवकर मिठ्या फुटतील यो तो वाढणार यो खूप पण वाढणार दोन एकदा यो इथं मी आता आम्ही जेवतो ना मग वरत जातो सगळी तर लोक गेली तशी दिसत त्यात मला आम्ही वरत जाऊ ना तर गुड नाईट तर मित्रांनो आता अजून चढायला लागलोय काहीतरी बनवलं होतं ते खाला असं चढतोय वरती जातोय किल्ल्यावरती तर मित्रांनो आता आम्ही हे बघा महाराजांनी किल्ला बांधलेला होता त्याच्यावर आणि आम्हाला वाटेत हा मध्ये भेटला खेकडा हा बघा तिथे किल्ले पण आहेत भरपूर बघा पलायला लागले तर जाऊ दे हा बघा किल्ला छत्रपती शिवाजी कालातील किल्ला हे बघा इथे पायऱ्या मस्त एक वेगळाच आनंद असा होतोय इकडं एकदम खतरनाक वातावरण